मित्रांनो, माझ्या शाळेत एक शिक्षिका होत्या, ज्याच्याबद्दल मी नेहमीच विचार करायचो. त्यांचं वय 32 असेल, तरी त्या 22च्या दिसायच्या. मी 11वीत आलो तेव्हा त्या आम्हाला हिंदी शिकवायच्या. मी त्यांच्याकडे ट्युशन सुरू केले. त्या दिसायला इतक्या सुंदर होत्या, की त्यांना पाहताच माझी भावना दाटून यायची. रोज रात्री मी त्यांच्या नावाने हातबल करायचो. एकदा मी ट्युशनसाठी अर्धा तास लवकर पोहोचलो. योगिता मॅमने दार उघडलं आणि विचारलं, "आज एवढ्या लवकर कसा आलास?" मी म्हणालो, "मॅम, घरी कोणी नव्हतं म्हणून लवकर निघालो." "बरं ठीक आहे, आत ये आणि बस," त्या म्हणाल्या. मी आत आलो. मॅम माझ्या शेजारी येऊन बसल्या. आम्ही अभ्यासाच्या गप्पा मारायला लागलो. पण माझ्या नजरा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होत्या. त्यांनी हे लक्षात घेतलं. "काय बघतोयस?" त्यांनी विचारले. मी घाबरलो आणि म्हणालो, "काही नाही मॅम." थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, "तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही का?" मी चकित झालो, पण म्हणालो, "नाही मॅम." मग मी हिम्मत करून म्हणालो, "मला माझ्यापेक्षा मोठ्या वयांच्या मुली आवडतात." त्या गालातल्या गालात हसल्या. मला वाटलं हा तर योग्य क्षण आहे. मी म्हणालो, "मॅम, तुम्ही खूपच सुंदर दिसता. तुला लाज वाटत नाही तुझ्या शिक्षिकेशी असं बोलायला?" त्या म्हणाल्या, "सॉरी मॅम, पण मला जे वाटलंय ते बोललो." मी उत्तर दिलं. त्या माझ्या जवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या, "माझ्यात तुला काय आवडतं?" मी हिंमत गोळा करून म्हणालो, "मॅम, तुमचे व्यक्तिमत्व खूपच मस्त दिसतात." त्या आणखी जवळ आल्या. मी वेळ न घालवता त्यांना पप्पी दिली. त्या मागे सरकल्या आणि म्हणाल्या, "आजचं ट्युशन रद्द करते." त्यांनी बाकी मुलांना फोन करून यायला मनाई केली. मग मी पुन्हा त्यांच्या पप्पी घ्यायला सुरुवात केली. आम्ही त्यांच्या बेडरूममध्ये गेलो. मी त्यांचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि हाताने सुंदर अनुभव घ्यायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, "हळू, हे सगळं तुझंच आहे." मग मी त्याचं जीवन मोकळं केलं आणि हाताने सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. त्या जोरजोरात श्वास घेऊ लागल्या आणि म्हणाल्या, "लवकर सुंदर वेळेचा अनुभव दे." त्या पलंगावर लेटल्या. मी म्हणालो, "मॅम, तुम्ही मला जे सुंदर अनुभव दिला ते मीही तुम्हाला देणार." त्यांनी होकार दिला. आता मी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. "मला खूप मजा येते," त्या म्हणाल्या. "आजपासून मी तुझी आहे." मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि मी जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मग त्या म्हणाल्या, "अरे काय केलं तू हे?" मी म्हणालो, "काय झालं मॅम?" त्या माझ्याकडे पाहत म्हणाल्या, "राहू दे, काय नाही. तुला कसं वाटलं?" मित्रांनो, त्या रात्री योगिता मॅमच्या बेडरूममधली ती क्षण माझ्या मनात कायमची कोरली गेली. त्यांच्या डोळ्यामधली ती चमक, त्यांचा तो हळुवार श्वास आणि त्या शब्दांनी माझ्या मनात एक अनोखी आग पेटवली होती. "आजपासून मी तुझी आहे." त्यांचे ते शब्द माझ्या काळजात घुमत होते. पण त्यांनी शेवटी विचारलेला तो प्रश्न, "अरे काय केलंस तू हे?" आणि त्यांच्या डोळ्यामध्ये ती विचित्र चमक मला अस्वस्थ करत होती. त्या रात्री मी घरी परतलो, पण माझं मन अजूनही तिथंच अडकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शाळेत गेलो, तेव्हा माझं लक्ष काहीच लागत नव्हतं. योगिता मॅमच्या तासाला त्या वर्गात आल्या, पण त्यांचा चेहरा नेहमीसारखा हसरा नव्हता. त्यांनी माझ्याकडे एक विचित्र नजर टाकली. जणू काही त्या मला काहीतरी सांगू इच्छित होत्या, पण बोलू शकत नव्हत्या. त्या दिवशी त्यांनी हिंदीच्या नोट नीट समजावून सांगितल्या, पण त्यांच्या आवाजात एक अनामिक भीती दडलेली होती. ट्युशनच्या वेळी मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो. योगिता मॅमने दार उघडलं, पण त्यांचा चेहरा पाहून मला धक्काच बसला. त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ होती आणि त्यांचा चेहरा थोडा फिकट दिसत होता. "आज तू एकटाच आलास का?" त्यांनी विचारले आणि त्यांच्या आवाजात एक अस्वस्थता जाणवली. "हो मॅम, बाकीच्यांना यायला उशीर होईल," म्हणाले. मी खोटं बोललो, कारण मला एकट्यांशी बोलायचं होतं. "ठीक आहे, आत ये," त्या म्हणाल्या आणि त्यांनी दार बंद केलं. मी आत गेलो आणि नेहमीच्या जागेवर बसलो, पण आज त्यांनी माझ्याशी डोळे मिळवलीत नाही. त्यांनी टेबलावरून एक पुस्तक उचललं आणि म्हणाल्या, "आज आपण मागच्या धड्याचं रिव्हिजन करू." "मॅम, काल रात्री." मी हिम्मत करून बोलायला सुरुवात केली, पण त्यांनी मला मध्येच थांबवलं.
काल रात्री जे झालं ते विसरून जा, त्या थंड आवाजात म्हणाल्या. ते चुकीचं होतं. तू माझा विद्यार्थी आहेस आणि मी तुझी शिक्षिका. असं पुन्हा कधीच होऊ नये. माझं मन सुन्न झालं. काल रात्रीच्या त्या क्षणाने मला स्वर्गात नेलं होतं आणि आता त्या मला सगळं विसरायला सांगत होत्या. पण मॅम, तुम्हीच तर म्हणाल्या होत्या की मी बोलायला लागलो, पण त्यांनी पुन्हा मला थांबवलं. मी जे बोलले ते भावनेच्या भरात बोलले, त्या म्हणाल्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. तुला काही समजत नाही, पण हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे. तू फक्त माझं ऐक आणि हे सगळं विसर. मी गप्प बसलो, पण माझ्या मनात प्रश्नांचा भवर निर्माण झाला होता. योगिता मॅम का बदलल्या होत्या? काल रात्रीच्या त्या क्षणानंतर त्यांचा हा बदल मला काहीतरी गुपित दडवत असल्यासारखा वाटत होता. त्या रात्री ट्युशन संपलं आणि मी घरी परतलो, पण योगिता मॅमच्या त्या शब्दाने मला झोप लागू दिली नाही. हे सगळे गुंतागुंतीचं आहे. त्या काय लपत होत्या? मी माझ्या खोलीत बसून विचार करू लागलो. माझ्या मनात शंका निर्माण झाली की योगिता मॅमच्या आयुष्यात काहीतरी गंभीर घडत आहे. दुसऱ्या दिवशी मी शाळेत माझा मित्र जगनला सगळं सांगितलं. जगन हा माझा बेस्ट फ्रेंड होता आणि तो नेहमीच मला अशा गोष्टीतून मार्ग काढायला मदत करायचा. अरे, तू खूपच पुढे गेलास, जगन हसत म्हणाला. पण मॅमच्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. तुला असं वाटतं नाही का? हो, मला पण तेच वाटतंय, मी म्हणालो. पण मला काय करायचं ते कळत नाही. तू एक काम कर, जगन म्हणाला आणि त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. तू मॅमच्या घरी पुन्हा जा, पण यावेळी थोडं सावध राहा. त्यांच्या घरात काहीतरी संशयास्पद आहे का हे बघ. कदाचित तुला काहीतरी क्लू मिळेल. जगनचं म्हणणं मला पटलं. त्या रात्री मी पुन्हा योगिता मॅमच्या घरी गेलो. यावेळी मी ट्युशनच्या वाहनाने गेलो, पण माझं लक्ष त्यांच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर होता. मॅमला पाहून थोड्या गोंधळल्या. आज तू पुन्हा लवकर आलास? त्यांनी विचारलं. हो मॅम, मला एक प्रश्न विचारायचा होता. मी खोटं बोललो. मी आता गेलो आणि त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये बसलो. माझ्या नजरा सगळीकडे फिरत होत्या. त्यांच्या टेबलावर एक जुनी डायरी पडली होती आणि त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. मी हळूच ती डायरी उचलली आणि पान उलटलं. त्यात काही नाव आणि काही तारखा लिहिलेल्या होत्या, पण मला त्यांचा अर्थ कळत नव्हता. हे काय आहे? मी विचारलं. योगिता मॅमने डायरी माझ्या हातातून हिसकावून घेतली. हे तुझ्यासाठी नाही, त्या रागाने म्हणाल्या. तुला इथे काय करायचं आहे सांग? मॅम, मला फक्त तुमची काळजी वाटते, मी खरं बोललो. तुम्ही कालपासून खूप बदलल्या दिसतात. काही प्रॉब्लेम आहे का? त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणभर भीती दिसली, पण त्या लगेच सावरल्या. तुला काही कळायची गरज नाही, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे, त्या म्हणाल्या आणि त्यांनी मला घरी पाठवलं. त्या रात्री मी घरी परतलो, पण माझ्या मनात शंकाचा डोंगर उभा राहिला होता. योगिता मॅम काहीतरी लपत होत्या आणि ती डायरी त्यांचं रहस्य उलगडण्याची किल्ली होती. मी ठरवलं की मी याच्या शेवटपर्यंत जाऊन सत्य शोधणार. दुसऱ्या दिवशी मी जगनला पुन्हा भेटलो. त्या डायरीत काहीतरी गंभीर आहे, मी त्याला सांगितलं. मला ती डायरी पुन्हा पाहायला हवी. पण तू कसं जाणार? जगनने विचारलं. मॅमने तुला पुन्हा तिथे पाहिलं तर त्या संशय घेणार. मी रात्री जाणार, मी म्हणालो. जेव्हा मॅम झोपलेल्या असतील तेव्हा मी त्यांच्या घरात जाऊन ती डायरी शोधणार. तू वेडा झालायस का? जगन ओरडला. तुला पकडलं तर? काही होऊ दे, मला सत्य जाणून घ्यायचं आहे, मी ठामपणे म्हणालो. त्या रात्री मी योगिता मॅमच्या घराजवळ गेलो. त्यांचं घर अंधारात बुडालं होतं आणि सगळे शांत होतं. मी हळूच त्यांच्या घराच्या मागच्या खिडकीतून आत शिरलो. माझ्या हातात एक छोटी टॉर्च होती आणि मी हळूहळू लिव्हिंग रूममध्ये गेलो. ती डायरी टेबलावर नव्हती. मी त्यांच्या बेडरूमकडे गेलो, पण तिथेही ती सापडली नाही. अचानक मला एक आवाज ऐकू आला. कोणीतरी दार उघडत होतं. मी घाबरलो आणि हळूच बेडखाली लपलो. पायांचा आवाज जवळ येत होता. मी टॉर्च बंद केली आणि श्वास रोखून बसलो. कोण आहे तिथे? योगिता मॅमचा आवाज आला. त्यांनी लाईट लावली आणि मला वाटलं की आता माझी खैर नाही.
पण त्या बेडरूममध्ये आल्या नाहीत. त्याऐवजी त्या दुसऱ्या खोलीत गेल्या आणि मला एक फोनवर बोलण्याचा आवाज ऐकू आला. "हो, मला माहीत आहे, पण मला आता यातून बाहेर पडायचं आहे," त्या कुजबुजत म्हणाल्या. "तू मला शोधत आहे. जर त्याला कळलं तर मी काय करू?" माझ्या काळजाचा ठोका चुकला. योगिता मॅम कोणाशी बोलत होत्या आणि तो कोण होता? मी हळूच बेडखालील जागेतून बाहेर आलो आणि दुसऱ्या खोलीकडे गेलो. तिथे योगिता मॅम टेबलावर बसून फोनवर बोलत होत्या आणि त्यांच्या हातात तीच डायरी होती. मी हळूच जवळ गेलो, पण अचानक माझ्या पायाला काहीतरी लागला आणि एक काचेचा ग्लास खाली पडला. योगिता मॅमने फोन ठेवला आणि माझ्याकडे वळल्या. "तू इथे काय करतोयस?" त्या ओरडल्या. "तुला मी सांगितलं होतं की यात पडू नको." "मॅम, मला सत्य जाणून घ्यायचं आहे," मी हिम्मत करून म्हणालो. "तुम्ही काय लपवताय? आणि ती डायरी काय आहे?" योगिता मॅमच्या चेहऱ्यावर भीती आणि राग एकत्र दिसत होता. माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, "तुला या सगळ्यापासून दूर राहायचं हवं, नाहीतर तुझ्या जीवाला धोका आहे." "धोका?" मी विचारलं. "कुणाचा धोका आणि का?" त्या गप्प बसल्या, पण त्यांच्या डोळ्यात एक गूढ दिसत होतं. अचानक घराचा मुख्य दार जोरात ठोठावलं गेलं. योगिता मॅमच्या चेहऱ्यावर भीती पसरली. "लप," त्या कुजबुजल्या. "तो आलंय." "कोण?" मी विचारलं, पण त्यांनी मला बेडरूमच्या कपाटात लपायला सांगितलं. मी कपाटात लपलो आणि माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाजत होते. दाराचा आवाज पुन्हा आला आणि योगिता मॅम दाराकडे गेल्या. दार उघडलं आणि एक खडद्यातला आवाज ऐकू आला. "योगिता, तू मला का टाळतेस?" तो माणूस म्हणाला. "तुला माहीत आहे की तू माझ्यापासून लपून राहू शकत नाहीस." माझ्या काळजाचा ठोका चुकला. हा माणूस कोण होता आणि योगिता मॅम का इतक्या घाबरल्या होत्या? मी कपाटाच्या पट्टीतून पाहण्याचा प्रयत्न केला, पण मला फक्त त्यांचा पाठीचा भाग दिसला. त्यांच्याकडे एक मोठी बॅग होती आणि त्यांच्या हातात काहीतरी चमकत होतं, कदाचित चाकू. योगिता मॅमने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या आवाजात अधिकच रागाने भरला. "तू मला सगळं सांगितलं नाहीस तर," तो म्हणाला आणि त्याने आपली बॅग टेबलावर ठेवली. त्या बॅगेमधून काही कागदपत्र आणि एक छोटी डायरी बाहेर पडली. तीच डायरी. माझ्या मनात प्रश्नांचा भवर निर्माण झाला. योगिता मॅम कोणत्या गुपितात अडकल्या होत्या आणि हा माणूस कोण होता? मी कपाटात लपून राहिलो, पण मला वाटत होतं की मी काहीतरी भयानक गोष्टीच्या जवळ पोहोचलो होतो. अचानक त्या माणसाने योगिता मॅमच्या हातातील डायरी हिसकावली आणि ती उघडली. "हे सगळे इथे आहे, नाही का?" तो गुर्रारला. "तू मला का फसवलंय?" योगिता मॅमने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला ढकललं. त्या खाली पडल्या आणि मला राहवलं नाही. मी कपाटातून बाहेर आलो आणि ओरडलो, "थांबा, तिला हात लावू नका." तो माणूस माझ्याकडे वळला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य. "कोण आहे?" तो म्हणाला. "तुझा नवा प्रियकर." योगिता मॅमने मला घाबरलेल्या नजरेने पाहिलं. "पळ, इथून पळ," त्या ओरडल्या. पण तेवढ्यात त्या माणसाने माझ्याकडे झेप घेतली. मी त्याला चुकवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला पकडलं आणि माझ्या गळ्याला चाकू लावला. "तुला काय वाटलं, तू इथे येऊन हिरो बनशील?" तो हसत म्हणाला. "आता तुझी आणि तिची कहाणी इथेच संपणार आहे." योगिता मॅम ओरडल्या. "नाही, त्याला सोड. मी तुला सगळं सांगते." पण त्या माणसाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला म्हणाला, "तुला माहीत आहे का, तुझी ही मॅम खरंच कोण आहे?" माझ्या डोक्यात प्रश्नाचा भवर निर्माण झाला. योगिता मॅम खरंच कोण होत्या आणि त्या डायरीत काय होतं, ज्यामुळे हा माणूस इतका क्रूर झाला होता? अचानक घराबाहेर पोलिसांचा सायरनचा आवाज आला. तो माणूस थबकला आणि योगिता मॅमने मला पळायला सांगितलं. मी त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला घट्ट पकडलं. "कोणी पोलिसांना बोलवलंय?" तो गुरखळला. योगिता मॅमने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य पसरलं. म्हणाल्या, "मी, तुझी गेम आता संपली." पण त्या माणसाने चाकू माझ्या गळ्याला आणखी जवळ नेला. "जर मी खाली गेलो तर हा पण माझ्यासोबत येईल," तो म्हणाला. माझ्या काळजाचा ठोका चुकला. पोलिसांचा सायरनचा आवाज आता अगदी जवळ आला होता. माझ्या गळ्याला चाकू लावलेला तो माणूस मागे सरला,
पण त्याची पकड अजूनही घट्ट होती. मॅमच्या चेहऱ्यावरचं ते विचित्र हास्य मला अजूनही अस्वस्थ करत होतं. त्या फोटोतील ती तिसरी व्यक्ती ती मला ओळखीची वाटत होती. माझ्या डोक्याचा प्रश्न भोवळ निर्माण झाला होता आणि माझं हृदय धडधडत होतं. "तू कोण आहेस?" मी त्या माणसाला विचारलं. माझा आवाज थरथरत होता आणि त्या फोटोत तो कोण होता? तो माणूस हसला. त्याचं हास्य इतकं क्रूर होतं की माझ्या मनाला काटा आला. "तुला खरंच वाटतंय की तुझी ही मॅम तुला सगळं सांगेल?" तो म्हणाला आणि त्याने डायरी योगिता मॅमच्या दिशेने फेकली. "योगिता, सांग या मुलाला तू खरंच कोण आहेस?" योगिता मॅमने डायरी हातात घेतली, पण त्या गप्प राहिल्या. त्यांचे डोळे खाली झुकले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक असहाय्य भाव दिसत होता. "मी तुला सगळं सांगणार होते," त्या कुजबुजल्या, "पण आता वेळ नाही." पोलिसांचा आवाज आता घराच्या दारापर्यंत पोहोचला होता. दार उघडला. एक खडदतला आवाज बाहेरून आला. "आम्हाला माहीत आहे की तुम्ही आत आहात." तो माणूस घाबरला आणि त्याने मला अजून घट्ट पकडले. "जर तुम्ही आत आलात तर या मुलाचं काय होईल याची मला पर्वा नाही," तो ओरडला. योगिता मॅमने त्याच्याकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात एक ठरलेली नजर दिसली. "तुला वाटतंय तू मला घाबरू शकतोस," त्या म्हणाल्या आणि त्यांनी हळूच टेबलावरून एक पेन उचललं. मला कळलं नाही की त्या काय करणार होत्या, पण त्यांनी ते पेन अचानक त्या माणसाच्या दिशेने फेकलं. ते पेन त्याच्या हाताला लागलं आणि त्याने एक क्षणासाठी मला सोडलं. मी संधी साधून त्यांच्या हातातून सुटलो आणि पलंगाच्या मागे लपलो. "पळ!" योगिता मॅम ओरडल्या. मी दाराकडे धावलो, पण त्या माणसाने मला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पोलिसांनी दार तोडलं आणि 3 पोलीस आत शिरले. "हात वर कर," त्यांनी त्या माणसाला आज्ञा केली. तो माणूस हसला आणि म्हणाला, "तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला पकडू शकता?" त्याने खिशातून एक छोटी वस्तू काढली. ती एक रिमोटसारखी दिसत होती. "जर मी हे बटन दाबलं तर हे सगळं घर उडेल." माझ्या काळजाचा ठोका चुकला. योगिता मॅमने मला पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक विचित्र शांतता दिसली. "नाही, तू असं काही करणार नाहीस," त्या म्हणाल्या. "कारण तुला ती गोष्ट हवी आहे की नाही?" तो माणूस थबकला. "तुला कसं कळलं?" तो कुजबुजला. "कारण मी तुला ओळखते," योगिता मॅम म्हणाल्या, "आणि मला माहीत आहे की तू त्या डायरीशिवाय काहीच करू शकत नाही." पोलिसांनी त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने रिमोट हवेत उंचावला. "एक पाऊल पुढे टाकलं तर सगळं संपेल," तो ओरडला. योगिता मॅमने मला इशारा केला आणि मी हळूच पलंगाच्या मागून बाहेर आलो. मला कळत नव्हतं की मी काय करावं, पण मला वाटत होतं की योगिता मॅम काहीतरी योजना आखत होत्या. मी हळूच टेबलजवळ गेलो, जिथे ती डायरी पडली होती. मी ती उचलली आणि योगिता मॅमकडे पाहिलं. "हे ना तुला हवं आहे?" मी त्या माणसाला विचारलं आणि डायरी हवेत उंचावली. "तू काय करतोयस?" तो ओरडला आणि त्याने माझ्याकडे झेप घेतली. पण त्याच क्षणी योगिता मॅमने त्यांच्यावर झेप घेतली आणि त्यांच्या हातातला रिमोट खाली पडला. पोलिसांनी ती संधीचा फायदा घेतला. त्याला पकडलं. "सोडा मला," तो ओरडला, पण पोलिसांनी त्याला हातकडी लावली. योगिता मॅम खाली पडल्या आणि मी त्यांच्याकडे धावलो. "मॅम, तुम्ही ठीक आहात ना?" मी विचारलं. त्या हसल्या, पण त्यांचं हास्य कमकुवत होतं. "तू खूप धाडशी आहेस," त्या म्हणाल्या, "पण तुला अजूनही सगळं माहीत नाही." पोलिसांनी त्या माणसाला बाहेर नेलं आणि एका पोलीस अधिकाऱ्याने योगिता मॅमकडे पाहिले. "योगिता, तुला आमच्यासोबत यावं लागेल," तो म्हणाला. "तुला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील." योगिता मॅमने होकार दिला, पण त्यांनी मला एक नजर टाकली. "तू इथून जा," त्या म्हणाल्या, "आणि ती डायरी माझ्याकडे दे." मी डायरी त्यांना दिली, पण माझ्या मनात शंका निर्माण झाली. "मॅम, त्या फोटोतली तिसरी व्यक्ती कोण होती?" मी विचारलं. त्या गप्प राहिल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ भाव दिसला. "काही गोष्टी तुला कधीच कळणार नाही," त्या म्हणाल्या आणि पोलिसांसोबत बाहेर गेल्या. त्या रात्री मी घरी परतलो, पण माझं मन शांत होत नव्हतं. योगिता मॅमच्या आयुष्यात काय चाललं होतं? ती डायरी, तो माणूस आणि त्या फोटोतली ती तिसरी व्यक्ती, सगळं एक गूढ होतं.
मी ठरवलं की मी याच्या शेवटपर्यंत जाऊन सत्य शोधणार. दुसऱ्या दिवशी मी जगनला सगळं सांगितलं. "अरे तू खरंच हिरो आहेस," तो हसला म्हणाला. "पण त्या फोटोतली ती तिसरी व्यक्ती कोण होती?" "मला नाही माहीत," मी म्हणालो. "पण ती मला ओळखीची वाटली. मला वाटतंय की ती आपल्या शाळेतली कोणतरी आहे." "शाळेतली?" जगनने विचारले. "तुला असं का वाटतंय?" "कारण त्या फोटोत ती व्यक्ती शाळेच्या युनिफॉर्ममध्ये होती," मी म्हणालो. "आणि मला तिचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटला." जगन आणि मी ठरवलं की आम्ही शाळेच्या जुन्या फोटोमधून त्या व्यक्तीचा शोध घेणार. आम्ही शाळेच्या लायब्ररीत गेलो आणि जुन्या मासिक आणि अल्बम्स चढायला सुरुवात केली. तासनतास शोधल्यानंतर मला एक फोटो सापडला. "हा तोच फोटो," मी ओरडलो. त्या फोटोत योगिता मॅम आणि तो माणूस होता आणि त्याच्या मागे ती तिसरी व्यक्ती होती. पण आता मला तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. ती होती आमची शाळेची माजी प्राचार्य मिसेस चक्रवर्ती. जगन चकित झाला. "मिसेस चक्रवर्ती? पण त्या तर 2 वर्षापूर्वी शाळा सोडून गेल्या." "हो, पण त्यांचा आणि योगिता मॅमचा काय संबंध?" मी विचारलं. "आणि त्या डायरीत काय होतं?" "आपल्याला योगिता मॅमला भेटायला हवं," जगन म्हणाला. "त्यांना विचारलं तरच आपल्याला सत्य कळेल." "पण योगिता मॅम त्या रात्रीनंतर शाळेत आल्याच नाही." मी त्यांच्या घरी गेलो, पण त्यांचं घर बंद होतं. शेजाऱ्यांनी सांगितलं की त्या कुठेतरी बाहेरगावी गेल्या आहेत. काही दिवस गेले आणि योगिता मॅमचा काहीच पत्ता लागला नाही. मी आणि जगन शाळेतल्या जुन्या फायली चाळत राहिलो, पण आम्हाला काहीच क्लू सापडत नव्हता. एक दिवस शाळेच्या जुन्या रेकॉर्ड रूममध्ये आम्हाला एक लॉक केलेली पेटी सापडली. त्यावर योगिता असं नाव लिहिलं होतं. जगननं विचारलं, "ही पेटी योगिता मॅमची आहे. दुसरी कोण योगिता असणार?" मी म्हणालो. आम्ही ती पेटी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती उघडत नव्हती. शेवटी जगनने त्याच्या खिशातली एक पिन काढली आणि ती लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. "तू हे कुठे शिकलास?" मी हसत विचारलं. "यूट्यूब," जगन हसला. काही मिनिटातच लॉक उघडलं आणि पेटी उघडली. आतमध्ये काही पत्र, काही फोटो आणि एक छोटी डायरी होती. तीच डायरी. मी ती उघडली आणि त्यात काही नावं, तारखा आणि काही कोट लिहिलेले होते. "हे काय आहे?" जगनने विचारलं. "मला वाटतंय ही एक यादी आहे," मी म्हणालो. "पण याचा अर्थ काय?" त्या डायरीत मिसेस चक्रवर्तीचं नाव वारंवार येत होतं आणि त्यांच्यासोबत काही रकमाचा उल्लेख होता. "मला वाटतं योगिता मॅम आणि मिसेस चक्रवर्ती याच्यात काहीतरी गंभीर गोष्ट आहे," मी म्हणालो. तेवढ्यात आम्हाला रेकॉर्ड रूमच्या बाहेर पावलाचा आवाज ऐकू आला. आम्ही घाबरलो आणि पेटी बंद केली. "कोण आहे?" मी कुजबुजलो. "लप," जगन म्हणाला आणि आम्ही रेकॉर्ड रूमच्या एका कोपऱ्यात लपलो. दार उघडलं आणि आत आली मिसेस चक्रवर्ती. त्या रेकॉर्ड रूममध्ये आल्या आणि त्यांनी तीच पेटी उचलली. त्या स्वतःचीच म्हणाल्या, "मला माहीत होतं की ती इथे लपवेल." "मिसेस चक्रवर्ती," मी ओरडलो आणि त्या चमकल्या. "तुम्ही इथे काय करताय?" त्यांनी विचारले आणि त्यांच्या हातात एक पिस्तूल दिसलं. "आम्ही फक्त," मी घाबरलो, पण जगनने मला मागे खेचलं. "तुम्ही खूप पुढे गेलात," मिसेस चक्रवर्ती म्हणाल्या आणि त्यांनी पिस्तूल आमच्याकडे रोखलं. "आता तुम्हाला सत्य कळलंय, पण ते तुम्हाला घेऊन खाली जावं लागेल." माझ्या काळजाचा ठोका चुकला. योगिता मॅडम कुठे होत्या आणि मिसेस चक्रवर्ती यांचा यात काय संबंध होता? ती डायरी आणि त्या फोटोतलं रहस्य काय होतं? अचानक मिसेस चक्रवर्तीने पिस्तूल आमच्याकडे रोखलं आणि थंड आवाजात म्हणाल्या, "तुम्हाला माहीत आहे का योगिता खरंच कोण आहे?" मित्रांनो, पुढचा भाग लवकरच येणार आहे. चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली स्टोरी. धन्यवाद.